नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती काल एवढा अपेक्षा भंग झालेला सर्व विद्यार्थ्यांचा, परंतु काळजी करायची नाही, फक्त पेशन्स ठेवायचे। का अपेक्षा भंग झालाय किंवा का विद्यार्थी निराश झाले, तर सगळीकडे काय होतं, 28 फेब्रुवारी असं अपडेट आलेलं होतं की 28 फेब्रुवारीला जीडीएस चा पहिला मेरिट लिस्ट लागण्याची शक्यता होते, दाट चान्सेस होतात आणि सगळीकडे तीच न्यूज होती। आणि त्या 28 फेब्रुवारीला म्हणजे काल रिझल्ट लागायला सुद्धा पाहिजे होता, पहिली मेरिट लिस्ट तरी कमीत कमी, कारण विद्यार्थी सगळ्यापासून काल रात्रीपासूनच त्याच्यावर अपडेटवर फोकस करत होते। बरं ठीक आहे, 28 फेब्रुवारीला रिझल्ट लागला नाही, मग आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न 2-4 प्रश्न असे आहेत की त्याचं उत्तर तुम्हाला मिळणे अपेक्षितच आहे, गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे। ते म्हणजे रिझल्ट आता कधी लागू शकतो, दुसरं म्हणजे एक्सटेंड झाला आहे का रिझल्ट, तिसरा कधीपर्यंत लागेल आणि आता काय करावे, स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देणार आहेत, त्यामुळे बिलकुल काळजी करायची नाही। राजांनो लक्षात घ्या, आता सध्या काय करावे, फक्त त्याचं उत्तर डायरेक्ट आहे पेशन्स ठेवा, फक्त संयम ठेवा, हेच आपल्या हातामध्ये आहे। कारण याच्यामध्ये तुम्हाला कुठला इंटरव्ह्यूची तयारी नाही किंवा लेखी परीक्षेची तयारी करायची नाही किंवा अजून दुसऱ्या कुठल्याच गोष्टीच्या भानगडीमध्ये पडायचं नाही। फक्त आता तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे डॉक्युमेंट्स लागतात त्याची फाईल पूर्णपणे रेडी करून ठेवा। लक्षात घ्या, मेरिट लिस्ट लागली म्हणजे फायनल सिलेक्शन नाही मित्रांनो, ठीक आहे। मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये सगळा तुमचा खेळ असणार आहे। दोनच गोष्टीवर तुमचं सिलेक्शन असणार आहे, एक म्हणजे मेरिट मध्ये नाव येणं तुमचं आणि दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्णपणे क्लिअरली तुम्ही पास आउट होणे, म्हणजे त्याच्यातून व्हेरिफिकेशन मध्ये बाद होता कामा नये। जर मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही आउट झालात तर नाव येऊन फायदा असणार आहे का, नाही। म्हणून आता काय करायचंय तर फक्त संयम ठेवायचाय आणि तुमची जी फाईल आहे डॉक्युमेंटची ती पूर्णपणे रेडी टू इट म्हणजे खाण्यास तयार, असं आपण ज्यावेळेस म्हणतो जेवण झालं की खाण्यासाठी तयार असणार जेवण करून ठेवायचं, सेम तसंच तुमची डॉक्युमेंटची फाईल रेडी करून ठेवायची सध्या तरी, ओके। आणि दुसरं अजिबात घाबरायचं नाही किंवा हताश निराश व्हायचं नाही, आताच फॉर्म भरून झालेले ते 31-40 दिवसाचा टाइम पिरियड असतो रिझल्ट लागण्यासाठी। 28 फेब्रुवारीला आपल्या अपेक्षा भंग थोडक्यात झालेला आहे, पण ठीक आहे। आज 1 मार्च आहे मित्रांनो, जर आज रिझल्ट लागला तर ठीक, किंवा ऑफिशियली अजून जीडीएस कडून कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही की या स्पेसिफिक डेटला तिथे रिझल्ट प्रकाशित केला जाईल। जर त्यांनी ऑफिशियली दिला असता 28 फेब्रुवारीला आम्ही रिझल्ट प्रकाशित करून, जर नसता लागला तर आपल्याला त्याच्यावरती ऍक्शन घेता आली असती किंवा आपल्याला जीडीएस ला काहीतरी जाब विचारता आला असता, आपल्या हातामध्ये असता, परंतु हा ही फक्त शक्यता होती। याच्या अगोदर सांगितलं होतं 28 फेब्रुवारीला, स्वतः आपल्या चॅनलवर सुद्धा मी मेन्शन केलं होतं 28 फेब्रुवारी लागण्याची शक्यता आहे। जर नाहीच लागला तर मार्चच्या पहिल्या वीक मध्ये किंवा अजून, आता मी सगळ्या गोष्टी चेक केल्या, बाकीकडे सर्व माहिती घेतली तर 1 मार्च आज सुद्धा डेट रिझल्ट लागण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे सगळीकडे। सगळा अभ्यास करून तेव्हाच तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलं। जर नाही लागला तरी आपण मार्चच्या 1 ते 10 मार्च ही डेट पकडून चालायचं मित्रांनो। ही सुद्धा ऑफिशियल अजून नोटिफिकेशन मध्ये किंवा जीडीएस कडून ऑफिशियली आलेलं नाही, पण एक शक्यता असते, एक तर्क असतो, एक वितर्क असतो, परंतु साधारणपणे मार्चच्या पुढे तुमचा रिझल्ट जाणार नाही याची गॅरंटी तर नक्कीच आहे मित्रांनो। कारण की लक्षात घ्या, 30-40 दिवसामध्ये रिझल्टचा टाइम पिरियड असतो पहिल्या मेरिट लिस्टचा तरी, म्हणून आपण 1 ते 10 मार्च ही सध्या तरी कन्सिडर करूयात, एक अंदाजित लागला तर आज, नाही तर 10 मार्च पर्यंत, आणि फायनल कन्क्लुजन मार्चच्या एंडिंग पर्यंत 100% लागणार मित्रांनो, बिलकुल काळजी करू नका, ठीक आहे। दुसरं कधीपर्यंत लागू शकतो, आता सांगितल्याप्रमाणे त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे। त्याच्यानंतर रिझल्ट एक्सटेंड झाला का, सोशल मीडियावर जर तुम्ही पाहिलं किंवा बाकीच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाला मध्ये जाऊन जरी चेक केलं किंवा त्यांना विचारपूस तेथील अधिकाऱ्याला केलं तरी ते ऑफिशियली, त्यांना जरी काही गोष्टी माहित असल्या तरी ऑफिशियली ते सांगू शकत नाहीत की एक्सटेंड झाला आहे किंवा नाही। कारण जीडीएस कडून मित्रांनो, स्पेशली जीडीएस कडून
कुठली अशी डेट फिक्स कॅरी फॉरवर्ड त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं नाहीये की पुढे एक्सटेंड झाला आहे का नाही. फक्त 28 फेब्रुवारीला लागला नाही म्हणून विद्यार्थी थोडेसे नाराज झाले. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल्स आले, मेसेज आलाय 28 फेब्रुवारीला का लागला नाही. तर रिझल्ट डिले होऊ शकतो. कारण की काय प्रोसेस असते मित्रांनो, रिझल्ट का डिले होतो, साधारणपणे 28,000 प्लस ऑल ओव्हर द इंडिया पोस्ट वॅकन्सी आहेत पोस्ट ऑफिसच्या. तर 28,000 जागा जरी असल्या तरी लाखांमध्ये, डायरेक्ट लाखांमध्ये फॉर्म आलेले आहेत याच्यासाठी सुद्धा. म्हणजे इथं सुद्धा कॉम्पिटिशन खूप जास्त तगडी आहे. मग आता मेरिट लागण्यासाठी किंवा निकाल लावण्यासाठी काय असतं, त्यांना सगळे प्रेफरन्सेस तयार चेक करावं लागतात. त्याच्यानंतर किती कॅन्डिडेट आले, किती फॉर्म्स आले त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्याच्यानंतर कट ऑफ कसा ठरवायचा, कट ऑफ कसा डिपेंड आहे, कसा कुठल्या गोष्टीवर ठरवायचा, मार्कवरच आहे, मार्क्स तुमचे त्याच्यावरच आहे. परंतु आता कॉम्पिटिशन आणि फॉर्म जास्त आल्यामुळे आता इथे प्रत्येकाला खूप सारे विद्यार्थी 90 प्लस आहेत आणि खूप सारे विद्यार्थी 60 प्लस सुद्धा आहेत. ठीक आहे, मग आता सगळ्यावरच अन्याय व्हायला नको ना. म्हणजे 90 प्लस वाले आता 28,000 जागा आहेत आपल्या महाराष्ट्राला, 3,000 प्लस महाराष्ट्र सर्कलला आहेत. मग लाखांमध्ये फॉर्म आले तर मग सगळेच जर 90च्या पुढचे घेतले, 90 प्लस वाले घेतले तर मग खालच्या विद्यार्थी मित्रांना थोडक्यामध्ये अन्यायच आहे का नाही. मग त्याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरीनुसार सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. कॅटेगरी तुमचं ओपन असेल, ईडब्ल्यूएस असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, पीडब्ल्यूडी असेल, ह्या कॅटेगरीमध्ये. त्या कॅटेगरी वाईज म्हणजे 70 पासून 99 पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना चान्सेस आहेत. मग इथं कॅटेगरीमध्ये डिव्हिजन नुसार कुठे भरलाय त्या गोष्टीवर सगळ्या गोष्टी डिपेंड ठरणार आहेत. म्हणून असं नाही बिलकुल मनामध्ये संभ्रम तयार करायचा की मला 70च आहे तर माझं सिलेक्शन होऊ शकत नाही कारण फॉर्म जास्त संख्येने आले. तसा काही इथे होणार नाही मित्रांनो. नशीब तुमचं चांगलं असेल किंवा कट ऑफ कॉम्पिटिशन ह्या गोष्टी जर तुमच्या बाजूने असतील तर 70 वाला सुद्धा इथे सिलेक्ट होऊ शकतो. हे पर्सेंटेज फक्त एक अंदाज आहे. 70, 80, 85, 90 वाला ही होऊ शकतो आणि काही ठिकाणी 92 वाला सुद्धा रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून पर्सेंटेज मॅटर करतं, पण बाकीच्या गोष्टी त्याला रिलेटेड, त्याला अनुसरून त्या गोष्टी सुद्धा खूप साऱ्या मॅटर करत असतात मित्रांनो. आता हा एक्सटेंडेड का झाला, ह्या गोष्टीमुळे एक्सटेंडेड झालाय. आणि हा रिझल्ट कधीपर्यंत लागेल तर साधारणपणे ह्या 1 ते 10 मार्च पर्यंत लागणे आवश्यक आहे आणि लागायलाच पाहिजे. कारण लाखो विद्यार्थी असे आहेत की त्यांना आता रिझल्ट साठी खूप वेटिंग मध्ये आहेत, खूप उत्सुकता लागलेली आहे. कारण मित्रांनो, रिझल्ट लागल्याच्या नंतर पुढची प्रोसेस सुद्धा त्यांना करायची आहे. आता आपण वारंवार सांगतो हे डॉक्युमेंट लागणार, ते डॉक्युमेंट लागणार. मेरिट लिस्ट आली, मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही पीडीएफ चेक केले, ऑनलाईन चेक केला, इंडिया पोस्ट जीडीएस government.in या ऑफिशियल वेबसाईट वरच चेक करायचं, इकडे तिकडे कुठेही करायचं नाहीये मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, त्याच्यानंतर जीडीएस काय करत असतं, ऑफिशियली डॉक्युमेंट लिस्ट पाठवत असतं मित्रांनो. ऑफिशियली त्यांच्या सांगत असतं आपल्याला की हे डॉक्युमेंट लागणार आहेत. जसं की तुमचं मार्कशीट असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, MSCIT सर्टिफिकेट जर लागलं तर, MSCIT कंपल्सरी तर नाही आताच्या माहितीप्रमाणे तरी, परंतु जर असेल तर ते थोडंसं फायद्याचं ठरतं, नसेल तरी काही इश्यू नाही. त्याच्यानंतर तुमचं आयडेंटिटी प्रूफ असेल मित्रांनो. त्याच्यानंतर बाकीचे सगळे पासपोर्ट साईज स्कॅन, फोटोकॉपी, सगळ्या गोष्टी तर ह्या बेसिक आहेत. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड म्हणा. ठीक आहे, ऑफिशियली काय करत असतं, डॉक्युमेंट्स पाठवत असतं की तुमचं मेरिट मध्ये नाव आलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे आणि या डेटला तुमचं व्हेरिफिकेशन होऊ शकतं. सगळे गोष्टी मेलवरती ते तुम्हाला पाठवतील किंवा SMS द्वारे पाठवतील. ऑफिशियली जीडीएस कडून येतं. म्हणून मेरिट लिस्ट मध्ये आल्याच्या नंतर सुद्धा पुढचा टप्पा असतो. म्हणून आता काय करायचं आणि बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही. तर आता फक्त पेशन्स ठेवायचे आणि डॉक्युमेंटची फाईल रेडी ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर 2026 मध्ये आता 28,000 प्लस जागेसाठी भरती आलेली आहे. जर याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं झालं नाही तर हताश व्हायचं नाही, बिलकुल निराश व्हायचं नाही. मी वारंवार गोष्टी सांगत आलोय, सरकारी जॉब म्हणजे सगळं काही आपलं लाईफ नाही किंवा काहीच नाही. ही जीडीएस ची भरती दरवर्षी येत असते मित्रांनो आणि जागा हजारो मध्ये असतात, लाखो मध्ये फॉर्म जरी आले तरी तुमच्यासाठी फक्त एक जागा पाहिजे. जीडीएस नाही झालं तर पोलीस साठी ट्राय करा, पोलीस नाही झालं तर तलाठी भरतीसाठी ट्राय करा, तलाठी भरती नाही झालं तर ग्रामसेवक,
काहीही एमपीएससी यूपीएससी सरळ सेवा राज्य सेवा किती मोठा स्कोप आहे मित्रांनो. त्याच्यामुळे बिलकुल इथे काळजी करायची नाही. फक्त जीडीएस का बेस्ट आहे सध्या राईट नाव कंडिशनला की इथे कुठलीही कॉम्पिटिशन नाही आणि कुठलीही एक्झाम नाही. फक्त तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेरिट लिस्ट तुमचे मार्क चांगले असतील आणि डिव्हिजन करेक्ट चॉईस केला असेल तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे. बेरोजगार राहण्यापेक्षा काहीतरी सेमी गव्हर्नमेंटचा तुम्हाला जॉब भेटतोय, सरकारी सुविधा भेटतात बऱ्यापैकी. त्याच्यामुळे हे सध्या तरी बेस्ट आहे. जरी नाही झालं तरी ऑलवेज मित्रांनो प्लॅन बी रेडी ठेवायचा असतो. म्हणून घाबरायचं नाही, काळजी करायची नाही. बिलकुल कुठल्याच गोष्टी चिंता असल्या गोष्टी अँझायटी बिलकुल येऊनच द्यायच्या नाहीत मित्रांनो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जन्मलेलं आपण छत्रपतींचे मावळे आहोत, छत्रपतींच्या विचारावर जगणारे आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप मोठं होण्यास खूप सारं ज्ञान दिलेलं आहे. सगळे महापुरुषांच्या राष्ट्रामध्ये राज्यामध्ये आपला जन्म झाला. म्हणून झालं कोणाचं नाही झालं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांचं होईल त्यांना खूप सारे शुभेच्छा. ज्यांचं नाही झालं सगळ्या गोष्टी त्यांना 1-2 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी होत राहतात ऑटोमॅटिकली. म्हणून घाबरायचं नाही. फक्त तुर्तास वेट करा रिझल्टचा. जसंच रिझल्ट येईल, समजा आज जरी लागला रिझल्ट तरी आज मी सगळ्या लाईव्ह मित्रांनो तुम्हाला सगळ्यासोबत डिस्कशन करेन. पुढचं स्ट्रॅटर्जी काय असेल, पुढची प्रोसेस काय करायची असेल. आणि समजा 1 ते 10 मार्च मध्ये जरी लागला तरी एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी लाईव्ह येणं. त्यामुळे लाईव्ह कनेक्ट व्हा तुम्ही. कारण की पुढची स्ट्रॅटर्जी पुढच्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. समजा कोणाचं पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही आलं मग कितव्या लिस्ट पर्यंत वेट करायचा, किंवा त्याचं व्हेरिफिकेशन मध्ये काय, त्याला एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागणार का, किंवा त्याची एक्स्ट्रा प्रोसेस आहे का, सगळे नोटिफिकेशन मध्ये जसं येईल ऍज इट इज सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्फर्म करणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलवर स्टे राहा मित्रांनो आणि जास्त व्हिडिओ शेअर करत राहा. कारण की लाखो हजार विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरले तर त्यांच्यापर्यंत ही माहिती आणि महत्वाची रिझल्ट ओरिएंटेड आपण माहिती देत असतो. कुठलाही फ्रॉड किंवा काहीतरी आपण तुम्हाला एक आश्वासन देऊन असं सोडत नाही. प्रत्येक तुमच्या सोबत मी आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील आहे. म्हणून तुमचं रिझल्ट आणि तुमचं निकाल लागणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. 100% त्याचं उत्तर मी देईल मित्रांनो. इथेच थांबतो. जय हिंद मित्रांनो. भेटूया नवीन अपडेट सोबत. राम राम.